मित्रांनो नमस्कार. मी आज आलेलो आहे श्रेयस कृषी सेवा केंद्र मसवड या ठिकाणी. या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट अशी जाणवली की त्यांचे एक शेतकरी आहेत माझ्या डोक्यावर आणि साईडला असलेले X500 नाव ह्या काकांनी बघितलं आणि काकांनी बघितल्यानंतर ह्यांनी यांचा अनुभव सांगितला. काका नमस्ते. हा प्रोडक्ट वाटतो आणि नाव बघितल्यानंतर वेगळं काय वाटलं तुम्हाला? असं कसं झालं, टॉपिकला बघितल्यानंतर आपण X500 ही आपण स्वतः वापरलं पण आम्ही लिमिटेडसाठी. आणि दुसरी गोष्ट स्वराज टेक्नॉलॉजी आटपाडी त्यांचं इष्टाचे व्हिडिओ सर्रास आपण सगळे बघितले. ओके सगळे त्याच्यामुळे आणि X500 आम्ही वापरलं लिमिटेडसाठी. पण लिमिटेड जास्त प्रमाणात असल्यामुळे 5व्या-6व्या दिवशी मुळी चालू झाली. निमेटोड मरून 5व्या-6व्या दिवशी मुळी चालू झाली. बघा आता मित्रांनो, हा अनुभव त्यांचा 5व्या दिवशी निमेटोड कंट्रोल होऊन मुळी चालू झाली. ओके, अजून काय X500 बद्दल बोलचा? X500 मुळे आम्ही काय झालं, 2-2.5 महिने आमची मुळी चॉकअप म्हणजे लिमिटेड इतकं होतं का नाही हे माप होतं. आपण पर्यायच नाही म्हणून आपण हे सोडलं होतं. किती सोडलं. एकराला सोडलं होतं? 1.5 एकराला सोडलं होतं आपण. 1.5 एकराला सोडलं होतं. हा. हा अनुभव बघा, 5व्या दिवशी मुळी X500 ची चालू झाली निमेटोड सोडून. हा अनुभव मसवडचे शेतकरी आहेत तुम्ही. आणि तुमची किती झाड आहे ती? किती एकर बाग आहे तुमची? 1.5 एकर बाग आहे, 700 झाड आहेत. 700 झाडांचा यांचा प्लॉट आहे. तर X500 ह्या प्रोडक्टला तुम्ही कशा पद्धतीने पसंती देऊ शकता? चांगला आहे X500 लिमिटेडसाठी आणि पांढऱ्या मुळीसाठी एक नंबर काम करते. ओके, ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी किंवा X500 ही निमेटोड आणि मुळीसाठी खूप चांगलं काम करतं. शेतकऱ्यांना काय सांगू शकता? निमेटोडसाठी कुठला प्रोडक्ट वापरला पाहिजे? लिमिटेडसाठी X500 वापरलंच पाहिजे. ओके ओके, धन्यवाद.